या चॅनलवर तुम्हाला महान लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं उत्कृष्ट साहित्य ऐकायला मिळेल. मी इथे त्यांच्या कादंबऱ्या, कथा आणि विविध साहित्य लेखनाची ऑडिओज अपलोड करणार आहे, जेणेकरून प्रत्येकाला हे अमूल्य साहित्य सहजपणे ऐकता येईल. माझा उद्देश हाच आहे की अण्णाभाऊ यांचे विचार आणि साहित्य प्रत्येक घरापर्यंत पोहोचावे आणि नव्या पिढीला त्यांची ओळख व्हावी. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पाठिंबा असू द्या. आणि हो, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. 5 पंच नेमले गेले आणि चौकशीला सुरुवात झाली. बाजीबा, विष्णुपंत, शंकरराव ही मंडळी पुन्हा वाटेगावला गेली. त्यांनी प्रेत पडलेली जागा पाहिली. आसपासची जागा पाहूनच रानोजी आपल्या हद्दीत दूरवर गेला होता, पण बापूक होताना आगळीक करून पुढं जाऊन त्याचं शिर मारून रिवाज मोडला. असं सर्वांचं मत झालं. वाटेगावचा विजय झाला. बाजीबानं परत शिगावला जाऊन रानोजीचं शिर परत केलं. शिर हाती येताच वाटेगावकरांचा आनंद झाला. त्यांनी परत जाऊन रानोजीच्या प्रेताला अग्नी दिला. त्याच्या शेजारीच घोड्यालाही माती दिली. तो वाटेगावचा प्रचंड विजय होता. दुःख आणि आनंद या दोन्ही भावनांनी गाव एका वेगळ्याच भावनेनं धुंद झालं. कधी नव्हतं ते आता गावात घडणार होतं. आजपासून बरोबर 12 महिन्यांनी गावात जत्रा भरणार होती आणि ती चंद्र सूर्य असेपर्यंत. एका रानोजीच्या आत्मसमर्पणानं गावात एक जुना रिवाज, नवा नियम सुरू होणार होता. म्हणून सर्व लोक रानोजीचं कौतुक करीत हळहळत होती. ते रानोजीचं गुण गात आनंदात नाचत होते आणि रडतही होते. मांगवाड्यात मन भुईसपाट झाली होती. दौलती, राहीबाई, राधा, फकीरा, साधू यांच्या डोळ्यापुढं अंधार झाला होता. आकाश त्यांच्या डोकीवर कोसळलं होतं. त्यांची भावकी आक्रोश करीत होती, कारण त्यांचा आघाडीचा मोहरा पडला होता. दौलतीचं जहाज फुटलं होतं. आता तो उरलेल्या आयुष्यात नुसता भरकटत राहणार होता किंवा बुडून मरणार होता. गावकऱ्यांनी मागवाड्यात येऊन दौलतीसह सर्वांना धीर दिला. 4 दमाच्या गोष्टी सांगितल्या. सर्व मिळून आता रानोजीच्या 2 पोरांना जगवूया, जपूया. त्यांना वाटेगाववर अनंत उपकार केले आहेत, त्यांची फेड करूया. गाव मांगांना अंतर देणार नाही. 3ऱ्या दिवशी स्वतः विष्णुपंत मांगवाड्यात आले. शिंदेशाही जोडा, धोतराचा पायघोळा, डोकीला जरीचा रुमाल, करारी पण देखणा चेहरा, पाणीदार डोळे, नोकदार नाक, दाट भोवया, पल्लेदार काळ्या मिश्या असा तो कुलकर्णी पूर्वी कधीच मांगवाड्यात आला नव्हता. इंग्रज अधिकारी ज्याला खडी ताजीम देत, तो राजासारखा माणूस आलेला पाहून सर्व मांग दौलतीच्या दारात जमले. दौलतीनं पळत जाऊन पटकर आणून पसरला. धनी, का तसदी घेतली? शिर देण्याइतकी ही तसदी नाही. दौलू नाना हे पंताचे शब्द ऐकून दौलती लहान मुलासारखा डोळे पुसू लागला. त्यांना पाहून पंताचं ऊर भरून आलं. नाना, रडायचं नाही. हा रानोजी जिवंत आहे असं समजून चला. ह्या पट करारावर तो बसत होता. मी त्यावर बसतो. पंत त्या पटकरावर बसत म्हणाले आणि सर्वांनी आश्चर्याचा धक्काच बसला. त्याची 2 पोरं जगलीच पाहिजेत, पंत निर्धारवाणीने म्हणाला. पंतांचे ते आपुलकीचे 2 शब्द ऐकून आणि त्यांच्या डोळ्याचं पाणी पाहून दौलतीला धीर आला. त्याचे आसू आटले. आनंद अश्रूत ते गडप झाले. शंकरराव पाटीलही येऊन दौलतीला पंताप्रमाणे सांगू लागला. मग मात्र त्याचं काळीज फुटलं. राधाचं कपाळ फटफटीत झालं. केवळ फकीरा साधूकरिताच जगायचं असं म्हणून ती जिवंत राहिली. राहीबाई या वयात एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूचा आघात कशी सहन करू शकणार याचं गावाला कोडं पडलं. तिला एकाच भावनेनं जीवनदान दिलं आणि ती म्हणजे सूड. फकीरा मात्र उदास झाला. आपला बाप आपल्या म्हणण्याप्रमाणे वागला. मारू दे मुंडकं, ये वाटी हिरवून, हे बापानं ऐकलं असं त्याला वाटत होतं. आता बाप दिसणार नाही, खाऊ आणणार नाही, मांडीवर घेणार नाही.
आणि तो आपला गबऱ्या खेकळणार नाही. फकीरा गबऱ्याचं दावं घेऊन आसव ढाळीत होता. साधू मात्र राधाला सारखा रडवीत होता. तो बापाला विसरत नव्हता. राणूजीचं शिर घेऊन बाजीबा घरी आला तेव्हा बापू खोत लाल झाला. त्याच्या हातपायाची आग मस्तकात गेली. तो बापावर ओरडला, तुम्हाला अवदसा आठवली आणि तुम्ही शिर परत करून माझा अपमान केला, गावाचा अपमान केला. तू गैर वागलास. बाजीबा खेकसला. मूर्खासारखा त्यांच्या हद्दीत शिरलास आणि त्या राणूजीचं शिर घेऊन आलास. लाज वाटत नाही? पुन्हा बोलतोय. कोण म्हणतो मी गैर वागलो? मी म्हणतो ती जागा सांगते, तिथे मेलेल्या गजा सांगतो. बिनडोक लेका येताना सांगच्या माणसाचा मड देखील तुला घेऊन येता आलं नाही. तू जगावंस का? मोठा बहादूर होतास तर त्याला आपल्या हद्दीतून पार का होऊ दिलास? बोल. खोटं आहे. मी त्याला माझ्या हद्दीत गाठलं. बोलू नको. तू एकटा असतास तर तुझं मुंडकं त्यानं कापून पुढं नेलं असतं. पण मी त्याचंच कापलं. ते तुम्ही परत केलं. तेच बरोबर केलं. मी ती जोगणी आणली होती त्यावेळी जर त्या लोकांनी या गावात शिरून माझं शिर कापलं असतं तर, पण तसं झालं नाही. कारण एक रिवाज आहे ना, तो त्यांनी पाळला. पण तू तो पाळला नाहीस म्हणून मी ते परत केलं आणि ते चांगलं झालं. काय चांगलं झालं नाही? लोकशे बाप्या. बाजीबानं बापूच्या खाडकन तोंडात फडकावली. त्याचे हातपाय थरथर कापू लागले. तो बेभान होऊन म्हणाला, एवढी ईर्ष्या असेल आणि तू जर माझ्या वंशाचा असशील तर ती जोगणी माझ्या ह्यातीत परत आणशील. जा. शिगावकरांनी मन अपमानानं पळून निघालं होतं. आता पुढे त्यांच्या गावात फक्त जोगाच निघणार होता. रडका जोगा मिरवत जाणार. जोगणी वाटेगावात निघणार. ही कल्पना त्यांना सहन होत नव्हती. आपल्या गावाचं वैभवच गेलं असं त्यांना वाटत होतं. आता आपली जत्रा मोडली. आणि तसंच झालं. गावोगाव वार्ता पसरली. शिगावची जोगणी वाटेगावला गेली. आता वाटेगावला जोगण्या भरणार. आता शिगावला काय आहे? तिथे एक रंडका जोगा फिरणार. त्याला काय पाहायचंय? खरा मर्द माणूस तो राणूजी. त्यानं एकट्यानं शिगाव लोळवला आणि जोगणी पळून नेली. ज्यांनी प्रत्यक्ष राणूजीची ती तडप पाहिली होती ते सर्व आपापल्या गावी राणूजीचे पोवाडे गाऊ लागले. त्या खोऱ्यात वाटेगावच्या मांगाचा मोठा बोलबाला झाला. हे जोगणी प्रकरण भलतंच गाजलं. पावसानं आखडलेले पाय पसरले. आकाशातून मुसळधार पाऊस वर्षू लागला. विजेचा लखलकाट आणि मेघांचा गडगडाट यानं सृष्टी हादरली. बियांचे कण मातीत रुजले आणि लहान अंकुर वर आले. हळूहळू काळी वावरं हिरव्या शालीत गेली. एक न्यारी सृष्टी अवतरली. नवा सुगंध दरवळू लागला. एक नवी ऊब दुनियेला आली. माणसाच्या आशा नजरेच्या आटोक्यात भाल्या. पाऊस गेला आणि सुगी आली. पावसाच्या तडाख्यामधून मुक्त झालेले ऊन नवनवं भासू लागलं. दमट जमीन उसासे घेऊ लागलं. आकाश निरभ्र झालं. निळ्या आसमानात चपळ पाखरं भिरणीस लागली. शिवारात सुगीची हातघाई सुरू झाली. दौलती रानात फिरू लागला. काढणी मोडणी खळी धुंदळू लागला. त्याला पाहून राणूजीची आठवण आली. गावकरी त्याच्यापुढे कणसांची रास लोटू लागले. गावात हातसैल सोडल्यानं दौलतीचं घर भरू लागलं. राही 2 शेळ्या घेऊन निवडुंगात फिरू लागली. फकीरा साधू यांना दूध मिळावं म्हणून ती खटपट करत होती. ती पोरंही आजीला मदत करत होती. दौलती पंढरीला जाऊन म्हणाला, गबऱ्यासाठी फकीरा रडतो म्हणून येताना एक पांढरा शुभ्र शिंगरू आणलं होतं. त्याला फकीरा एक मूठ गवत आणून घालीत होता. नवा गबऱ्या अजून खेकळत नव्हता. पोरांनी त्या नव्या शिंगराचं नावही गबऱ्याच ठेवलं. राधा आयबायांतून लोकांच्या मोंडीला जात होती. दिवसभर कामात गुंतल्यानं तिला उरातील कळीचा विसरच पडला होता. म्हणून ती सारखं काही ना काही काम करीत होती. कुंकुवाशिवाय सारं आयुष्य काढण्याची भयंकर जबाबदारी तिच्या शिरावर पडली होती. रोजच्या प्रमाणे ती रानात निघाली होती. बरोबरीच्या बाया पुढे गेल्या होत्या.
पोरं राईबरोबर माळाला गेली होती. दौलती शिवारात गेला होता आणि राधा डोक्यावर पाटी घेऊन चौगुल्यांच्या शेताकडे लगबगीनं निघाली होती. मागोपुढं कोण नव्हतं. आता ती 2 पोरं आणि स्वतःचा देह याची काळजी घेत होती. कारण अजून तिच्या देहातली तरुणपणाची ताण नमली नव्हती. पुढं एक गाडी आली. ती कोणाची असेल बरं, असा एक विचार तिच्या डोकीत येऊन गेला. गाडी ओढ्यापासून वर येऊन गाडमार्गानं गावाकडे येऊ लागली. धुंद बैल डुलत येत होते. राधा बाजूनं चपानून पुढं जात होती. गाडी जवळ आली आणि ती चमकली. गाडी पाटलाची एकदम कासार ओढून पाटील म्हणाला, "राधा कुठं?" "मोडणीला." "कुणाच्या?" "चौगुल्याच्या." "चल मग." असं म्हणून त्यानं बैलांना चमकावलं आणि गाडी चालू लागली. राधा आपोआप गाडी मागून परत निघाली. चिंचखाली येईपर्यंत शंकररावानं एकदाही मागं वळून बघितलं नाही. चिंचेखाली गाडी करकरली आणि थांबली. राधा ही गपकन उभी राहिली. ती नुसती पाहतच राहिली. पाटील म्हणाला, "दौलती आहे का घरात?" शिंगरू रानात नेण्यासाठी परत आलेला दौलती पुढं आला. पाटील राधा यांना पाहून तो एकदम तरातरा पुढे येऊन म्हणाला, "मी आत्ताच सोनाटकी परत आलो शिंगरू न्यायला." "ठीक दौलती, पण हे बरं नाही." पाटील गंभीर चेहरा करून म्हणाला, "राधा मजुरी करत आहे. हे जर कळालं तर तो रानोजी परत खाली येऊन माझं शिर मारील. हिला रोजगाराला कधीच पाठवू नको. तुला दाणं हवं तर हे घे." असं म्हणून पाटील गाडीतील दाण्यांची पोती खाली लोटू लागला. 1, 2, 3 हा सारी गाडी इथं रिकामी करतो हे काय, असं वाटून दौलती म्हणाला, "गावकर पुरं पुरं तर एक राधाला कष्ट करू देऊ नको. तिच्या कुंकवानं डोंगरा एवढं कष्ट भोगलंय आणि ते माझ्याच शब्दावर भोगलंय. मी पाटील, मी आपल्या गावच्या जत्रेत मिरवावं, इथं या पांढरीत जत्रा भरवावी, गावावर उपकार करावा म्हणून 2 पोरं आणि राधा मागं टाकून गेला. त्याच्या त्या उपकाराची फेड जर अशी झाली तर आम्ही सारे नरकात जाऊ. जे पेरावं ते उगवतं. पाटील असं कसं म्हणता?" "बरोबर म्हणत आहे मी. दाण्याची पोतं देणं आणि शिर कापून देणं याची बरोबरी करता येणार नाही. दाणं शेतं पिकतात, शिर पिकत नाही दौलती. खोताशी झटून झगडून ज्यानं प्राण दिला त्याची ही आबरू आहे. ही जगाच्या मोलाची आहे. माझं इमान तिच्या पासंगालाही पुरणार नाही."